जळगावात शेतकऱ्याचा प्रचंड जनाक्रोश उसळला। छायाचित्र मुफ्ती हारून साहेब जळगाव। जीएस ग्राउंडवरून निघालेल्या शेतकरी जनाक्रोश मोर्चाला हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेतकऱ्यांचा एकच वाली उन्मेष दादा मोबदला वीज द्या, कोण म्हणे देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा जोशपूर्ण घोषणा देत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले। या मोर्चात सर्व राजकीय पक्षांचे नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे गट तसेच हिंदू मुस्लिम शेतकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकांना योग्य भाव, वीज कर्जमाफी, शासनाकडून न्याय दर या मागण्यांसाठी ऐतिहासिक लढा उभारण्यात आला। या मोर्चामध्ये मुफ्ती हारून तसेच हारून इतर शेतकरी संघटनांचे प्रमुख कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी एकजुटीचा शेत पिकाला अभिभाव शेतकरी कर्जमाफी चिंचोली, लिंबाजी व टाकळी अंतूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे। सलग 5 दिवस रिमझिम पावसानंतर अचानक 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानं कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्हा प्रतिनिधी अमजद कुरेशी, स्थानिक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी आमच्या प्रतिनिधी अमजद कुरेशी यांच्याशी बोलताना शासनाकडे तातडीनं नुकसान भरपाईची मागणी केली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासन, आमदार किंवा खासदार यांनी अद्यापही कोणतीही दखल घेतली नाही। काही शेतकऱ्यांनी तर अतिवृष्टीमुळे आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भीषण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शासनाने तात्काळ मदत करावी, अन्यथा शेतकरी अधिकच संकटात सापडतील अशी भावना ग्रामीण भाग व्यक्त होतीये। पुढे पाहूया शेतकऱ्यांची थेट प्रतिक्रिया। शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या भरपाईचा काहीतरी आम्हाला फायदा मिळाला पाहिजे ही आमच्या सरकारला ही विनंती आहे, कारण की त्यांनी इन्शुरन्स काहीतरी करावं आमच्यासाठी, बस आमचं एवढी मागणी आहे। आणि यांचं रुंदीकरण करून टाका, कारण की शेतकऱ्याचे ना मोठ्या प्रमाणात नुकसान होते। सांगा। कविता प्रभाकर बनकर, राहणार टाकळी। इथे आम्ही चिंचोलीला चाललोय, रस्त्याने भरपूर नुकसान होईल शेतकऱ्यांचं। तर आपली मागणी एकच आहे का शासनाने याची दखल घ्यावी। सोबत अजून काही शेतकरी आहे, त्यांच्याशी आम्ही संवाद साधू। आपलं पूर्ण नाव सांगा। लक्ष्मण नागरो सपकाळ टाकळी चिंचोली जात असताना इथं पाहणी करताय, तरी आमदार खासदार कोणीच यायला तयार नाही आहे। फक्त पैशा करता आणि मतदाना करता इकडे येत्या, बाकी कशा करता येत नाही। नुकसान उरायली शेतकऱ्याची का काय उरायलं काहीच येणं देणं नाही। नाल्यानं ही जमीन नी पीक झाली, या माणसाचं आत्महत्या करायचं मन उरालं। काय करायचं या माणसानं? तुम्ही निश्चय आश्वासन देत्या, कर्ज माफ करू, आमकं करू, ढमकं करू, आत्महत्या झाल्यावर येत्या का इथे तुम्ही? हे शेतकरी आत्महत्या करायला तयार झाले ते तेव्हा येत्या का नुसती भाकरीच खायचं आहे? काय करायचं या माणसानं? आत्महत्याचा टेम येईल तरी ताबडतोब सरकारनं येऊन याची पाहणी करावी आणि याला सांगा। आमचं दरवर्षी कपाशीचं, अद्रकीचं सर्वच नुकसान होत राहतं, त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे। आणि दरवर्षी एवढा खर्च करून हातात काही शासन देत नाही आणि ते इकडे चक्कर मारत नाही। तर आपली आमच्या चॅनल मार्फत काय सांगायचं आहे शासनाला आपल्याला, आपण सांगा बाबा। शासनानं आम्हाला कमीत कमी काहीतरी मदत द्यायला पाहिजे। असं तर आपल्याकडे पंचनामे झाले नाही बाबा आजपर्यंत, कारण की 2 दिवसापासून आपल्याकडे पण पाऊस चालू आहे। नाही फिरलं इकडे अजून। आई आपलं आमच्याकडे दरवर्षी असे नुकसान होते। आम्ही रोजा मजुऱ्या करतो, 2 एकर शेती आहे, पण आम्ही त्याच्यातून बी सुद्धा 2 मुलं आहे, एक मुलगा वारलेला आहे, लहान मुलाला शिक्षण होऊन पण तो घरीचे। आम्ही काय करायचं, काय ठेवायचं? तुम्ही मुलासाठी सुद्धा काही करत नाही। हे माल असा दरवर्षी होऊन जातो आमचा, काय करायचं? आणि अतिवृष्टीमुळे हे जे दृश्य आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि सर्वप्रथम तर आता या भाऊंचे, तुमचं नाव काय दादा? अमजद कुरेशी।
हां, या दादांचे खूप खूप आभार. का तर आमच्या सर्वसामान्य जनतेचे काही आवाज वरपर्यंत जायला जर माध्यम असेल तर असे दादा की जे जागेवर स्पॉटवर येऊन सनी बघतात आणि शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा देतात. तर सरकारचं याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे. आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा राजनीतिक कोणीही व्यक्ती असू द्या, आज रोजी एवढं नुकसान झालं. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं 1 एकर 2 एकर ही कपाशी आहे, एकूण 1 एकर 2 एकर ही कपाशी आहे. तर गावाचं त्याच्यात नुकसान नाही, जे नदी थडाला लोक आहेत त्यांचेच खूप नुकसान झालेलं आहे. आणि तो शेतकरी हातबल झालेला आहे, असा हातबल झालेला आहे की त्याच्या घरामध्ये आज चूल पेटलेली नसन, त्यांनी अन्न खाल्लेलं नसन, काही जेवण केलेलं नसन. त्या मावल्या आम्ही येताना बघितलं तर ते खूप रडतात, आक्रोश करतात. का त्यांनी जेवढी मेहनत केली आहे, आज शेतीला खूप खर्च आहे, तो पूर्ण खर्च टाकलेला. आणि तालुक्यातील चारनेर आणि चारनेरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 17 सप्टेंबर या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ब्युरो ऑफ कदीर होते. यासोबतच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आजपासून सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपसरपंच सुरेश अंभोरे, ग्रामसेवक आर्यम ढेपे, तलाठी अप्पा इंगळे, GS9 न्यूज चॅनेलचे महाराष्ट्र ब्युरो चीफ कदीर शेख इत्यादी उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधत या देशभक्तीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं. महाराष्ट्र शासनानं हे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपला सर्वांना सहभाग घ्यायचा आहे. आता आपण 1-1.5 तास लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं, त्याचं राज्यस्तरीय उद्घाटन आपल्या फुलंब्री तालुक्यात झालं. हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि आपल्या सरपंच महोदयांनी आपल्याला सविस्तर अभियानाचं सांगितलेलं आहे. त्या अभियानामध्ये मी आवर्जून सांगतो प्रत्येकानं घरपट्टी पाणीपट्टी भरणं अनिवार्य आहे. 100% गावाची वसुली झाली तरच आपण त्या अभियानामध्ये राहू शकू. आतापर्यंत मी 2-2.5 वर्ष झाले मी कोणाला अडवलं नाही, कोणत्या दाखल्याला अडवलं नाही. घरकुलच्या फायली आम्ही झेरॉक्स काढू, आम्ही भरून देऊ, त्याचे खात्यात 15 आले ते सुद्धा त्या लोकांना माहीत राहायचे नाही. एवढं आम्ही आमच्या पद्धतीनं केलेलं आहे. घरकुल लाभार्थ्याला माहिती राही नाही की त्याचे 15,000 आले. त्याची फाईल भरण्यापासून, त्याच्या झेरॉक्स काढण्यापासून ते सर्व आम्ही जमा करून त्याच्या खात्यात डायरेक्ट 15,000 रुपये आहे. मग त्याला माहीत होत जाय 15 आले आपल्याला. आता यापुढे मी कोणताच दाखला देणार नाही घरपट्टी पाणीपट्टी भरल्याशिवाय, हे तुम्हाला कृपा करून हात जोडून सांगतो.